नागपूरच्या संविधान चौकात कंत्राटदारांचं आंदोलन। कंत्राटदारांना कामाचे पैसे न दिल्याचा आरोप होतोय। भीक मागो आंदोलन करत निषेध करण्यात आला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातले जे कंत्राटदार आहेत ते नागपुरातील संविधान चौकात आलेले आहेत। प्रलंबित देयक मिळण्याकरिता जे काही आंदोलन आहे, जे काही कंत्राटदारांचे पैसे असतील ते परत मिळण्याकरिता जे आहे इथे हे आंदोलन करण्यात येत आहे। संपूर्ण राज्यातून जे आहे यांचा जो आक्रोश आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आपल्यासोबत जे आंदोलक आहेत त्यांच्याशी थेट बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल, आंदोलन कशा प्रकारचं तुम्ही करत आहात आणि काय नेमके मुद्दे आहेत? आजचे मुद्दे असे आहे की महाराष्ट्र शासनाकडे सुमारे 90,000 कोटीची कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकीत आहेत। सर्व डिपार्टमेंट, PWD, जल जीवन, जिल्हा परिषद, नगर विकास या सर्व खात्यात सध्या पैशाचा सुकसुकाट आहे। इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असं म्हणून की सिव्हिलवाले सर्वांचे हाल खराब आहे आणि शासन काय करत आहे, जर 2-3 महिन्यांनी 4-5% देऊन असं सांगत आहे की आम्ही पैसे देत आहे। त्याच्यामुळे आम्हाला भीक नको वाटल्यास आम्ही तुमच्यासाठी आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे। आजची जी राशी जमा होणार आहे ते आम्ही मुख्यमंत्री कोषागारात जमा करणार आहे आणि किती लोक त्यांना भीक घालत आहेत। महाराष्ट्र शासन विकासक आहे आणि त्याच विकासकाला यांनी भकास केलेला आहे। त्याच्यामुळे हे आंदोलन आहे आणि शासनाचा जाहीर निषेध आहे। याप्रमाणे मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।